श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार घडला। समाजसेवक संतोष शर्मा यांनी त्यांच्या पत्नी व कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या उपस्थितीत झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असताना शर्मा यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ हस्तक्षेप केला आणि सर्वांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। या पार्श्वभूमीवर संतोष शर्मा यांनी अंबड व सातपूर MIDCतील 130 कंपन्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात 2 महिन्यांपूर्वी उद्योग भवन इथं आमरण उपोषण केलं होतं। मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर देखील त्यांनी उद्योग भवन समोर आंदोलन केलं, परंतु अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे त्यांनी आजच्या दिवशी आत्मदहनाचा पर्याय निवडल्याची माहिती दिली। या पार्श्वभूमीवर संतोष शर्मा यांनी अंबड व सातपूर MIDC मधील 130 कंपन्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात 2 महिन्यांपूर्वी उद्योग भवन इथं आमरण उपोषण केलं होतं। मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर देखील त्यांनी उद्योग भवन समोर आंदोलन केलं, परंतु अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे त्यांनी आजच्या दिवशी आत्मदहनाचा पर्याय निवडल्याची माहिती त्यांनी दिली। या आत्मदहन आंदोलनादरम्यान शर्मा यांनी MIDCचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार, निमा अध्यक्ष आशिष नहार आणि आयमा अध्यक्ष ललित बुम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी या तिघांवर संताप व्यक्त केला। या आंदोलनात संतोष शर्मा, त्यांच्या पत्नी प्रिया शर्मा तसेच त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।